नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भैरव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाच्या अध्यापन पद्धती कोणत्या होत्या याविषयीचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आपण या मुस्लिम काळातील शिक्षण पद्धती अभ्यासत असताना मुस्लिम काळातील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणकोणत्या प्रकारची होती त्या 5 ध्येयांचा अभ्यास आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। त्याचबरोबर मुस्लिम काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता, मक्तब म्हणजे प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा होता, मदरसा म्हणजेच उच्च शिक्षण स्तरावरील शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता की ज्याच्यामध्ये लौकिक अभ्यासक्रम आणि धार्मिक अभ्यासक्रम कशा पद्धतीने विभागला गेला होता, किंवा मुस्लिम काळामध्ये जे काही वेगवेगळे राजे होऊन गेले, उदाहरणार्थ अकबर असेल, औरंगजेब असेल, यासारख्या मोठ्या सम्राटांनी किंवा राजांनी आपापल्या राजकीय धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीने बदल केले या सर्वांचा आढावा आपण गेल्या 2 व्हिडिओंच्या माध्यमातून घेतलेला आहे। आणि मग शिक्षणाची ध्येये साध्य करण्याचं किंवा शिक्षणाची ध्येये साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम हे जसं एक साधन आहे, तशाच पद्धतीनं अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाच्या अध्यापन पद्धती ह्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत। कारण हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की शिक्षक वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात। आणि म्हणून आजच्या काळामध्ये आज जसं शिक्षक अनेक प्रकारच्या अध्यापन पद्धती वापरतो, तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये देखील शिक्षकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती वापरल्या जात होत्या। त्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत त्याचा आढावा आता आपण घेऊया। तर मुस्लिम काळातील अध्यापन पद्धतींचा विचार करत असताना आपल्याला दिसून येईल की साधारणपणे या 8 प्रकारच्या अध्यापन पद्धती मुस्लिम काळामध्ये वापरल्या जात होत्या की ज्याच्यामध्ये पाठांतर पद्धती आहे, त्यानंतर सराव पद्धती आहे, व्याख्यान पद्धती आहे, त्यानंतर वर्गनायक मॉनिटरियल पद्धत ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर प्रश्न पद्धती आहे, उदाहरणांचा वापर ही एक पद्धती आहे, त्यानंतर प्रात्यक्षिक पद्धती आहे आणि चिंतन मनन करणे यासारखी एक पद्धती आहे। म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापनाच्या पद्धती शिक्षक वापरत होता की ज्याच्या माध्यमातून त्या काळातील मुस्लिम वाङ्मय जे आहे किंवा मुस्लिम धार्मिक वाङ्मय जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षक त्या काळामध्ये करत होता। आणि मग ह्या पद्धती ज्या आहेत ह्या पद्धती कशा पद्धतीने त्याचा वापर केला जात होता त्याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया। तर त्याच्यातील पहिली पद्धत आहे ती पद्धत म्हणजे पाठांतर पद्धती। पाठांतर पद्धती म्हणजे तोंडपाठ करणे, पाठांतर करणे म्हणजे तोंडपाठ करणे। जसं आपण लहान असताना आपण देखील पाढे जे आहेत ते पाढे तोंडपाठ केले होते, किंवा मुळाक्षर जे असतील अ ब क ड असेल, क ख ग घ असेल, हे सगळं काय केलं, तोंडपाठ केलं। म्हणजे पाठांतर पद्धती जी आहे ही पाठांतर पद्धती अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित होत आलेली आहे किंवा प्रचलित आहे की जिचा वापर आज देखील आपण करत असलेलो आपल्याला दिसतो। म्हणजे आपण वैदिक काळातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, त्याचबरोबर बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, त्या दोन्ही काळातील प्रसिद्ध अशा विद्यापीठांचा अभ्यास केलेला आहे की ज्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक केंद्रांमध्ये ही जी पद्धती आहे पाठांतर पद्धती, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव दिलं होतं मौखिक पद्धती, म्हणजे मौखिक पद्धती असेल, तोंडी पद्धती असेल किंवा पाठांतर पद्धती असेल, ही पद्धती अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे। आणि त्या काळामध्ये साधारणपणे शैक्षणिक साधनं जी असतील किंवा पाठ्यपुस्तकं असतील, लेखन कला जी आहे ही सुरुवातीच्या काळामध्ये विकसित झालेली नव्हती आणि त्यामुळं ह्याच पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता। बौद्ध काळामध्ये नंतर ती लेखन कला विकसित झाली आणि मग नंतर अनेक पुस्तकं किंवा लेखनाचा सराव जो आहे तो अगदी सुरुवात झाली होती, अजून लगेच त्याचा फार मोठा विकास झालेला नव्हता। म्हणून पाठांतर हीच पद्धती प्रामुख्याने त्या काळामध्ये वापरली जात होती। कारण पूर्वीच्या काळामध्ये कुठलीही शास्त्रीय अशा प्रकारची पद्धत अजून प्रचलित झाली नव्हती किंवा शास्त्रीय पद्धती अजून विकसित झालेली नव्हती आणि त्यामुळं मौखिक पद्धतीच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी शिकवल्या जायच्या। आणि मग विशेषतः मक्तबमधील जे शिक्षण आहे म्हणजे प्राथमिक स्तरावरील जे शिक्षण आहे या प्राथमिक स्तरावरील शिक्षणात मौखिक पद्धतीच्याच वापरावर भर होता। म्हणजे या पाठांतर पद्धतीच्या
वापरावरच भर होता. मौखिक पद्धतच प्रामुख्याने वापरली जायची, कारण विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम शिकवला जात होता मक्तबमध्ये हे आपण बघितलं की साधारणपणे मुळाक्षर असतील आणि त्या मुळाक्षरांचं वाचन करणं किंवा त्याचं लेखन करणं, वाचन करण्यासाठी ह्या मौखिक पद्धतीचाच वापर प्रामुख्यानं केला जायचा. त्याचबरोबर कुराणामधील आयत असतील किंवा वचनं असतील, हे कुराणामधील आयत किंवा वचन जे आहेत हे वचनसुद्धा काय केलेले आहेत, तोंडपाठच करावे लागत होते विद्यार्थ्यांना. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना असतील, त्या प्रार्थनासुद्धा विद्यार्थ्यांना पाठच कराव्या लागायच्या. म्हणजे कुराणामधील आयत म्हणजे पवित्र कुराण ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये दिलेली वचनं असतील, आयत असतील, धर्म उपदेश असेल, हे सर्व काय करावं लागायचं, विद्यार्थ्यांना तोंडपाठच करावे लागायचे. किंवा मुळाक्षर असतील, त्या मुळाक्षरांचा अभ्यास हा पाठांतर किंवा मौखिक पद्धतीनंच केला जायचा. आणि पहिलं पाठांतर झाल्याशिवाय दुसरं पाठांतर त्याला दिलं जात नव्हतं. म्हणजे जसं वैदिक आणि बौद्ध काळामध्ये देखील काही श्लोक जे होते ते श्लोक, ऋचा असतील, श्लोक असतील, हे सगळं पहिलं सुरुवातीला पाठ झाल्याशिवाय दुसरं पाठांतर विद्यार्थ्यांना दिलं जात नव्हतं. तसंच तीच पद्धती मुस्लिम काळामध्ये सुद्धा होती की जी वचनं आयत विद्यार्थ्यांना शिकवली जायची, मुळाक्षरं शिकवली जायची. हे पहिले गोष्टी पहिल्या पाठांतर झाल्याशिवाय दुसऱ्या पाठांतरासाठी त्याला दिल्या जात नव्हत्या. आणि बहुतांशी विद्यार्थ्यांना हे पवित्र कुराण जे आहे त्या पवित्र कुराणामधील विशिष्ट भाग आणि प्रार्थना ह्या तोंडपाठच कराव्या लागत होत्या. कारण जसं म्हणलं की त्या काळामध्ये कुठलीही शास्त्रीय अशी अध्यापनाची पद्धती अजून विकसित झालेली नसल्यामुळं या मौखिक पद्धतीनंच सर्व गोष्टी शिकवण्याचं काम केलं जात होतं किंवा पाठांतर पद्धतीनंच शिकवण्याचं काम केलं जात होतं. त्यामुळं कुराणामधील विशिष्ट भाग असेल किंवा प्रार्थना असेल ह्या काय करावं लागायच्या, तोंडपाठच कराव्या लागायचे. त्यानंतर दुसरी अध्यापन पद्धती आहे ती म्हणजे सराव पद्धती. सराव करणं ही जी पद्धती आहे ही पद्धती देखील मुस्लिम काळामध्ये वापरली जात असलेली आपल्याला दिसेल. आणि विशेषतः लेखनासाठी किंवा हस्ताक्षरासाठी या सराव पद्धतीचा वापर केला जात होता. म्हणजे लेखनकला विकसित करणं किंवा हस्ताक्षर चांगल्या पद्धतीनं सुधारणं, हस्ताक्षर चांगलं येणं यासाठी ह्या सराव पद्धतीचा वापर त्या काळामध्ये केला होता. कारण जसं म्हणलं की बौद्ध काळामध्ये सुरुवातीला लेखनकला अवगत झाली होती कारण लेखनकलेचा विकास करण्याचं काम त्या काळामध्ये चालू होतं. आणि त्यानंतर मग मुस्लिम काळ जो आहे या मुस्लिम काळाचा उदय झालेला आहे. आणि म्हणून या काळामध्ये देखील साध्या दगडाच्या पाट्या होत्या की ज्या दगडाच्या पाट्यांवर बोरूसारख्या मोठ्या लेखणी होत्या. बोरू त्याला म्हणत होते. पहिले पेन, आज जसं आपण पेन वापरतो तसं त्या काळामध्ये बोरू होती की लाकडाची ही लेखणी असायची. आणि त्या लाकडाच्या लेखणी काय करायचे, शाईमध्ये बुडवून किंवा आपण अनेक सिनेमामध्ये पण प्राचीन धार्मिक आध्यात्मिक सिरियल बघितले असतील की ज्याच्यामध्ये ह्या लाकडी बोरू असतील किंवा पंख असतील, विशेषतः पक्ष्यांचे पंख असतील, ते पंख शाईमध्ये बुडवायचे बघा आणि त्याच्या माध्यमातून लिहिण्याचा प्रयत्न करायचे. तर तशा पद्धतीनं पाट्यांवर ह्या बोरूसारख्या मोठ्या लेखणीनं मुलांना लेखन करण्याचा सराव दिला जायचा. म्हणजे कशा पद्धतीनं हस्ताक्षर आपल्याला करता येईल किंवा लिहिता येईल, लेखन कशा पद्धतीनं करता येईल त्याचा सराव घेण्याचं काम शिक्षकाकडून केलं जायचं. आणि पाट्यांवर एकदा सराव झाला की त्यानंतर कागदावर देखील कसं लिहायचं, कसं लेखन करायचं त्याचा देखील सराव केला जात होता. म्हणजे पाटी असेल किंवा कागद असेल या दोन्हीवर देखील लेखन कला कशा पद्धतीनं अवगत करायची, हस्ताक्षर कसं सुधारायचं त्याचा सराव जो आहे तो सराव या पद्धतीच्या माध्यमातून घेतला जायचा. आणि मग जसं म्हटलं की अकबर सारखा जो राजा आहे किंवा वेगवेगळ्या राजांनी आपापल्या राजकीय धोरणामध्ये देखील त्याला पाठिंबा दिला होता की ज्याच्यामध्ये अकबर जो होता त्या अकबरानं या लेखनाला प्रोत्साहन दिलं होतं. म्हणजे लेखन कला अवगत झाली पाहिजे आणि हस्तलिखितांमध्ये सुधारणा घडवण्याचं काम कोणी केलं तर अकबरानं केलं. म्हणजे अकबराचं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांना केवळ फक्त मुळाक्षराचं ज्ञान देऊन चालणार नाही, तर प्रथम त्यांना मुळाक्षरं कोणती आहेत त्याचं ज्ञान द्या, नंतर शब्द ज्ञान द्या, शब्द कसे लिहायचे, शब्द कसे वाचायचे त्याचं ज्ञान द्या, आणि या दोघांच्या नंतर मग त्याला वाक्यरचना कशी करायची त्या वाक्यरचनेचं सुद्धा ज्ञान द्या. अशा पद्धतीचं मत अकबरानं नोंदवलं होतं की ज्याच्यामुळं या शास्त्रीय पद्धतीनं लेखन सराव करावा अशा प्रकारचं अकबरानं सांगितलं होतं. म्हणजे प्रथम मुळाक्षर, नंतर शब्द आणि नंतर वाक्यरचना अशा पद्धतीनं जर सराव घेतला तर त्या विद्यार्थ्याचं हे ज्ञान जीवनोपयोगी ठरेल, जीवनामध्ये त्याला उपयोग त्याचा करता येऊ शकेल अशा पद्धतीचं मत त्यानं मांडलं होतं.
आणि त्यामुळं लेखन कलेला प्रोत्साहन त्यानं दिलं किंवा हस्तलिखित लिहिण्याला त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याला प्रोत्साहन दिलं. म्हणजे विद्यार्थ्यांना लेखन कला अवगत होण्यासाठी ही सराव पद्धती त्या काळामध्ये वापरली जात होती. त्यानंतर पुढील पद्धती आहे ती म्हणजे व्याख्यान पद्धती. व्याख्यान म्हणजे व्याख्यान देणं, भाषण देणं, ही जी पद्धती आहे ही पद्धती देखील प्रामुख्यानं मुस्लिम काळामध्ये वापरली जात होती. कारण मुस्लिम धर्माचे संस्थापक जे आहेत मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा मक्केवर विजय मिळवला की जे मुस्लिम धर्माचं प्रसिद्ध धर्मस्थळ आहे त्याच्यावर विजय मिळवल्यानंतर काबामध्ये जन्नतमधील मौजे कौसर नावाचं एक ठिकाण आहे की ज्या मौजे कौसरचं वर्णन करण्यासाठी या व्याख्यान पद्धतीचा वापर मोहम्मद पैगंबरांनी केला होता. म्हणजे मक्केवर विजय मिळवल्यानंतर मौजे कौसर नावाचं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणाचं वर्णन करण्यासाठी ह्या व्याख्यानाचा वापर मोहम्मद पैगंबरांनी केला होता. आणि त्यामुळं मोहम्मद पैगंबरांनी ही पद्धती सर्वप्रथम वापरली आणि म्हणून नंतर मुस्लिम काळामध्ये देखील ज्या ठिकाणी उच्च शिक्षण संस्था होती की ज्याला आपण मदरसा म्हणतो, त्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये देखील ह्या पद्धतीचा अवलंब केला जात असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे काय की आजच्या काळामध्ये जसं आपण ही व्याख्यान पद्धती वापरतो तशाच पद्धतीनं त्या प्राचीन काळामध्ये किंवा या मध्ययुगीन काळामध्ये देखील मोहम्मद पैगंबरांनी देखील ही पद्धती वापरली होती किंवा गौतम बुद्धांनी देखील वापरली होती, भगवान महावीरांनी देखील ही पद्धती वापरली होती. म्हणून ह्या पद्धतीचा वापर नंतरच्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी देखील केला गेला. आणि अध्यापन पद्धती ही मौखिक असल्यामुळं शिक्षकाचं मुख्य कर्तव्य हे व्याख्यान देणे हेच असायचे. म्हणजे प्रामुख्यानं त्या काळामध्ये मौखिक पद्धत ही प्रचलित असल्यामुळं शिक्षकाचं देखील मुख्य कर्तव्य काय होतं तर व्याख्यान देणं हेच असायचं. म्हणजेच व्याख्यानाच्याच माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अनेक गोष्टींचं ज्ञान दिलं जात होतं. म्हणून मुस्लिम काळामध्ये ही व्याख्यान पद्धती देखील प्रचलित असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील पद्धती आहे ती म्हणजे वर्गनायक पद्धती. वर्गनायक पद्धती ज्याला इंग्रजीमध्ये आपण मॉनिटरियल पद्धत असं म्हणतो. म्हणजे जसं आजच्या काळामध्ये देखील ही पद्धत आपण वापरतो. म्हणजे वर्गामध्ये जर आपल्याला शिस्त राखायची असेल तर ती शिस्त राखण्यासाठी काय करतो आपण वर्गाचा एक वर्गनायक निवडतो किंवा वर्गामध्ये एक मॉनिटर निवडतो की ज्या मॉनिटरच्या अधिकाराखाली त्या वर्गातली शिस्त राखण्याचा प्रयत्न करतो. त्या मॉनिटरला आपण सांगितलेलं असतं की वर्गामध्ये अजिबात गोंधळ गडबड झाला नाही पाहिजे किंवा शिस्त राखली गेली पाहिजे. आणि त्याचबरोबर वर्गामधले जे कोणी हुशार विद्यार्थी असतील त्या हुशार विद्यार्थ्यांना इतर जे विद्यार्थी कमी गतीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम जसं आपण त्यांना सांगतो तशाच प्रकारची ही वर्गनायक पद्धती होती की जी बौद्ध काळामध्ये देखील वापरली जात होती. म्हणजे बौद्ध काळामध्ये ही पद्धत जी वापरली होती तीच पद्धत या मुस्लिम काळामध्ये देखील वापरली जात होती. की मुस्लिम काळामध्ये विद्यार्थ्यांची शिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांचेच सहकार्य घेण्याची पद्धत होती. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जर शिस्त राखायची असेल तर ती विद्यार्थ्यांच्याच मदतीनं राखता येऊ शकते. हे जसं बौद्ध काळामध्ये सांगितलं गेलं तसंच मुस्लिम काळामध्ये देखील याच पद्धतीचा वापर केला गेला. विद्यार्थ्यांची शिस्त राखण्यासाठी विद्यार्थ्यांचंच सहकार्य घेतलं गेलं. आणि बौद्ध काळामध्ये, मुस्लिम काळामध्ये देखील खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि नियंत्रण करण्यासाठी वरच्या वर्गातील विद्यार्थी नियुक्त करण्याची पद्धत होती. तिला वर्गनायक पद्धती असं म्हटलेलं आहे. म्हणजे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि नियंत्रण म्हणजे शिस्त प्रस्थापित करण्यासाठी वरच्या वर्गातील विद्यार्थी निवडले जायचे आणि त्यांना वर्गनायक असं म्हटलं जायचं किंवा मॉनिटर असं म्हटलं जायचं. आणि ह्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्या खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम आणि शिस्त राखण्याचं काम केलं जायचं. म्हणून या पद्धतीला वर्गनायक पद्धती असं म्हणलेलं आहे. तर ही वर्गनायक पद्धती देखील मुस्लिम काळामध्ये वापरली जात असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील पद्धत आहे ती म्हणजे प्रश्न पद्धती, प्रश्नोत्तर पद्धती किंवा प्रश्न पद्धती. आता ही पद्धती देखील आपल्याला माहिती आहे की वर्गामध्ये शिक्षक आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजलं का किंवा विद्यार्थ्यांच्या काही शंका अडचणी असतील तर त्या विचारण्यासाठी देखील ह्या पद्धतीचा वापर आपण करतो. तशाच पद्धतीनं प्राचीन काळामध्ये किंवा या मध्ययुगीन काळामध्ये देखील मोहम्मद पैगंबरांनी देखील या पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी
लोकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी या प्रश्न पद्धतीचा वापर सुरुवातीला केला होता. मोहम्मद पैगंबर जे आहेत या मोहम्मद पैगंबरांनी मुस्लिम धर्माच्या उपदेशाविषयी किंवा त्या तत्त्वज्ञानाविषयी ज्या काही लोकांमध्ये शंका होत्या त्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही पद्धत सुरुवातीला वापरली होती. आणि काय व्हायचं की त्या काळामध्ये मोहम्मद पैगंबर अनेक वेळा लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांना प्रश्न विचारून त्यांचं उत्तर घेण्याचं काम करायचे. म्हणजे त्या आपल्या तत्त्वज्ञानाविषयी किंवा उपदेशाविषयी लोकांना प्रश्न करायचे आणि लोकांकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करायचे. तर कधीकधी लोक त्यांना प्रश्न विचारायचे किंवा ते लोक त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्याचं उत्तर ते देण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे सुरुवातीला काय करायचे, लोक त्यांना प्रश्न विचारायचे आणि मोहम्मद पैगंबर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे. आणि कधीकधी काय करायचे, ते लोकांना प्रश्न विचारायचे आणि लोकांकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे मुस्लिम धर्माचं जे काही तत्त्वज्ञान आहे, उपदेश आहेत किंवा वचनं असतील, आयत असतील, याविषयी मार्गदर्शन करत असताना लोकांच्या मनामध्ये जे काही अनेक प्रश्न निर्माण व्हायचे ते प्रश्न सोडवण्यासाठी ह्या प्रश्न पद्धतीचा वापर सुरुवातीच्या काळामध्ये मोहम्मद पैगंबरांनी केला होता. आणि म्हणून हीच पद्धत मदरसामध्ये किंवा मक्ताबमध्ये देखील या पद्धतीचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच काय की मुस्लिम काळामध्ये या प्रश्नोत्तर पद्धतीचा देखील वापर केला जात होता. त्यानंतर पुढील पद्धत आहे ती म्हणजे उदाहरणांचा वापर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे आणि दाखले देऊन एखादी गोष्ट सहज सोप्या रीतीनं जशी समजावून सांगतो आपण, त्याला आपण म्हणतो की उदाहरणांचा वापर करणे. म्हणजे आजच्या काळामध्ये देखील ही पद्धती आपण वापरतो की आज आपण विज्ञानासारखा विषय आहे, गणितासारखा विषय आहे किंवा भूगोलासारखा विषय आहे की ज्या विषयामधलं ज्ञान किंवा संज्ञा संकल्पना ह्या अवघड असतात, गुंतागुंतीच्या असतात. ह्या साध्या सोप्या करून सांगण्यासाठी आपण काय करतो की विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे उदाहरणे आणि दाखले देतो की ज्या माध्यमातून ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आपला हेतू असतो. तसंच ह्या उदाहरणांचा वापर करण्याची ही जी पद्धत आहे ही पद्धत मुस्लिम काळामध्ये देखील वापरली जात होती. म्हणजे सुरुवातीला मोहम्मद पैगंबर जे आहेत हे मोहम्मद पैगंबर लोकांना उपदेश करत असताना काय करायचे की नेहमी निसर्गामधील उदाहरणांचा वापर करायचे. म्हणजे मुस्लिम धर्माचं, इस्लामिक धर्माचं जे काही ज्ञान आहे किंवा उपदेश आहेत हे उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा अर्थ लोकांना समजावा, नेमकं हे ज्ञान काय आहे हे लोकांना कळावं, यासाठी निसर्गामधल्या वेगवेगळ्या उदाहरणांचा वापर ते करायचे. निसर्गामधले वेगवेगळे उदाहरणे दाखले ते लोकांना द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून इस्लामिक धर्माचं तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगायचे. आणि म्हणून हीच पद्धत मुस्लिम काळामध्ये देखील वापरली गेली की विद्यार्थ्यांना देखील शिकवत असताना वेगवेगळ्या उदाहरणे दाखलांचा वापर करून शिकवण्याचा प्रयत्न शिक्षक करत होते. म्हणजेच मुस्लिम काळामध्ये देखील ह्या उदाहरणांचा वापर ही एक पद्धत वापरली जात होती. त्यानंतर पुढील पद्धत आहे ती म्हणजे प्रात्यक्षिक पद्धती किंवा त्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल मेथड किंवा प्रात्यक्षिक पद्धती. म्हणजे मुस्लिम काळामध्ये असे काही विषय शिकवले जात होते की ज्या विषयाच्या संदर्भात केवळ सैद्धांतिक ज्ञान विद्यार्थ्यांना देऊन चालत नव्हतं किंवा नुसती थिअरी शिकवून चालत नव्हती, तर त्याचं प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना शिकवणं अतिशय गरजेचं होतं. जसं वैद्यकशास्त्रासारखा विषय आहे, संगीत आहे, हस्तकला आहे, नक्षीकाम आहे, स्थापत्यकला आहे, गायनासारखा विषय आहे. म्हणजे ह्यासारखे जे वेगवेगळे विषय होते हे वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी केवळ थिअरी शिकवून उपयोग नव्हता, तर त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा विद्यार्थ्यांना आले पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी स्वतः त्या विद्यार्थ्यांना करता आल्या पाहिजेत. त्यासाठी या विषयांतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देखील दिलं जात होतं. म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये एखादा आजार आहे तर तो आजार कसा बरा करायचा, तो रोग कसा बरा करायचा, कुठल्या प्रकारचं औषध त्यासाठी वापरलं पाहिजे, ते औषध कसं तयार करायचं, ह्याचं प्रात्यक्षिक ज्ञान त्या विद्यार्थ्याला दिलं जायचं. संगीत असेल, गायन असेल याचं ज्ञान दिलं जायचं. हस्तकला असतील, नक्षीकाम असेल, स्थापत्यकला असेल, याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना देण्याची ही पद्धत आहे की जी पद्धत त्या काळामध्ये वापरली जात होती. आणि ह्या पद्धतीचा जास्तीत जास्त उपयोग जो आहे तो उपयोग कशासाठी केला जायचा, तर शिक्षण हे जीवनोपयोगी झालं पाहिजे. म्हणजे अकबर जसं होता की शिक्षणाचा उपयोग जीवन व्यवहारामध्ये झाला पाहिजे असं म्हणायचा.
आणि त्यामुळं हे वेगवेगळे विषय शिकवत असताना प्रात्यक्षिक शिक्षण त्यांना दिलं जायचं की ज्याचा उपयोग शिक्षणाचा जास्तीत जास्त जीवनामध्ये उपयोग करण्यासाठी त्याचा फायदा होत होता। म्हणून असे जे प्रात्यक्षिक विषय होते हे विषय शिकवण्यासाठी त्या काळामध्ये प्रात्यक्षिक पद्धती देखील वापरली जायची। त्यानंतर शेवटची पद्धती आहे ती म्हणजे मनन करणं किंवा चिंतन करणं। म्हणजे चिंतन आणि मनन करणं यासारखी पद्धती देखील मुस्लिम काळामध्ये वापरली जात होती। म्हणजे ही पद्धती आपण बघितलं की वैदिक काळ असेल किंवा बौद्ध काळ असेल ह्या काळामध्ये देखील ही पद्धती जशी वापरली जात होती तशाच प्रकारे मुस्लिम काळामध्ये देखील या पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो आहे तो वापर केला जात होता। म्हणजे चिंतन करणं किंवा मनन करणं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची होती, कारण त्याला महत्त्वाचं स्थान दिलं जात होतं। विद्यार्थ्यांना जो आशय शिकवलेला आहे किंवा जो अभ्यास आपण त्याला दिलेला आहे तो समजून घेण्यासाठी विचार करणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं त्या काळामध्ये मानलं जात होतं। किंवा मनाची एकाग्रता ठेवण्यासाठी, मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी चिंतन मनन करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे। जसं आपण वैदिक काळ किंवा बौद्ध काळ सुद्धा बघितला की ज्या काळामध्ये ह्या चिंतन मनन प्रक्रियेवर अधिक भर दिला होता किंवा मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी ध्यानधारणा करण्यावर देखील वैदिक काळामध्ये भर दिला होता, तशाच पद्धतीनं मुस्लिम काळामध्ये देखील मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी आणि जो भाग शिकवलेला आहे तो शिकवलेला भाग समजून घेण्यासाठी त्याच्यावर विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं ह्या गोष्टीवर भर दिला जात होता। आणि विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्याची जी चालना आहे ती चालनासुद्धा देण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर त्या काळामध्ये केला जायचा। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मुस्लिम काळामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या 8 अध्यापन पद्धतींचा वापर शिक्षकाकडून केला जायचा की ज्या माध्यमातून मुस्लिम किंवा इस्लामिक धर्माचं तत्त्वज्ञान जे आहे किंवा धार्मिक ज्ञान जे आहे हे धार्मिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जायचं। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुस्लिम काळातील शिक्षणाच्या ज्या अध्यापन पद्धती होत्या त्या अध्यापन पद्धतींचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।